मित्रांनो, आज आम्ही आलो आहे महाशिवयात्रा या निमित्ताने देवतळी जव्हार पालघर जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणी आलेलो आहे. देवतळी या गावात. तर मित्रांनो बघू शकता आज महाशिवयात्राच्या निमित्ताने आज महाशिवयात्रा या निमित्ताने इथं जे आहे हे एक जव्हार संस्थानातील म्हणजेच एकेकाळी जव्हार संस्थानातील आणि आता स्वतंत्र भारतातील एक ऐतिहासिक असं स्थळ आहे. या ठिकाणी आपण आलो आहे. तर आपण मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आज यात्रा भरते. त्या यात्रेच्या निमित्ताने हे इथं इकडचे जे ग्रामस्थ आहेत ते आलेले आहेत. मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी हे थंडगार रसासाठी ऊसाचा रस आहे. हे आपले ग्रामीण आले आहेत. या परिसरात जे आहे इथं पाणी पिण्यासाठी विहीर आहे आणि आपले जवान जे आहेत ते इथं रस पित आहेत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो असं हे आता तळ आहे. हे गावाचं नाव काय बरं सांगा तुम्ही. हे जवान आपले तुम्ही कुठं देवतळी तुम्ही कुठं जाता शाळेत. हां कुठे शाळेत जाता. हां तिकडे चालेल. बाकी इथं विहीर आहे. विहिरीचं काय आहे का इथं बघण्यासारखा. विहिरीत नाही ना आता पाणी फक्त पाणी पिण्यासाठी आहे ना. आणि ते मूर्त्या वगैरे त्या कुठल्या साईडला आहेत. तिकडे तिकडे आहेत काय. हां तर मित्रांनो बघू शकता इथं जव्हार तालुक्यातील हे गाव आहे देवतळी. आणि आज महाशिवयात्रा या महाशिव यात्रेच्या निमित्ताने इथं सगळी यात्रा भरलेली आहे. तर इथं एक तलाव आहे तो तुम्हाला दाखवतो मी आता. श्री क्षेत्र महाशिवयात्रेनिमित्ताने इथं जे आहे ते यात्रा भरलेली आहे. या साईडला दुकानं आहेत आणि या साईडला खाऊची गल्ली आहे. इथं भजी वगैरे बनवतात. भजी वगैरे तळायचं काम चालू आहे. दादा हाय कर. हां इकडे जिलेबी आहे. भजी आहे तिथं बनवतात. ही गाडी कितीला घेतली रे. 100 रुपयाला गाडी घेतली. ओके. तर या ठिकाणी रस आहे. थंडगार रस ऊसाचा रस. या ठिकाणी सगळे आलेले आहेत. इथं पण गोला बनवतात. गोला लयच फेमस आहे गोला. आणि इथं पण बसलेले आहेत आपले. इथला विहीर आहे इथं. आणि इथं भजी बनवतात दादा. या साईडला मस्तपैकी आपले द्राक्षे आहेत, केळे आहेत, फ्रूट्स वगैरे आहेत. काय नाव ताई तुमचं. वंदना काय. वंदना मनोज वाघ. तुम्ही हे कुठून आणता. तुमचीच बाग आहे का बाहेरनं आणता. बाहेरनं नाशिकवरनं. ओके. दादा तुमचं नाव काय. मनोज नवशे वाघ. असं हे तुम्ही स्वतःने बनवलं आहे काय बाहेरनं मागवलं आहे. बाहेर आजचा दिवस काय कंटिन्यू दुकान असतं तुमचं. कंटिन्यू दुकान असतं. ते भाग्यावर असतं ते. हां ते आमचंच आहे. असं काय. ओके चालेल. या साईडला आता कलिंगड पण आलेले आहेत. कलिंगड इथं खेळण्याचे दुकान आहेत. आणि इथं विहीर आहे ही या साईडला पार्किंग आहे. तिकडे परत प्रसाद आपला वडापाव वगैरे इकडनं सगळ्या महाशिवयात्रा जव्हार तालुक्यातील इथं या परिसरात गर्दी आहे. इथं बोरं आहेत. राजबोरं. नमस्कार दादा. कुठून आलाय तुम्ही. गोराळा. हां बोरा. तर बघू शकता मित्रांनो आता हा तलाव. इथं तलावाचं लोकेशन बघू शकता मित्रांनो या साईडला.
इकडे नारळ अगरबत्ती संदर्भात दुकान आहे. आणि इकडे सगळे आपले बसलेले आहेत. विद्यार्थिनी आज जे आहे ते याच्यासाठी प्रसाद घेण्यासाठी त्याच्यासाठी आलेले आहेत. बेलपत्र आणि त्याचं दुकान आहे इथं. हे सगळं हे कॉडेक्लर आहे. हां 10 रुपयाला. ओके ओके चांगलं आहे. तुमचा व्हिडिओ बनवतो हा मी. हां इकडनं असं या साईडला तर इकडनं हे आहे. आणि मित्रांनो हा तलाव आहे. तलाव बघू शकता. तलावामध्ये असे मस्तपैकी कमळ जे आहेत ते फुललेले आहेत. देवतळीचा हा तलाव आहे. या परिसरामध्ये सगळं तलावाच्या गोल ऐतिहासिक असा हा देवतळीचा तलाव आहे. श्री क्षेत्र स्वयंभू शिव मंदिर देवतळी तालुका जव्हार जिल्हा पालघर. तर इथं मित्रांनो बघू शकता मस्तपैकी तलावामध्ये जे आहेत ते कमळ खिललेले आहेत एकदम मस्तपैकी. इथे सिंधीचं झाड आहे हे कट केलेलं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो इथं खेळणीची वगैरे दुकान आहे या साईडला. कमल मस्तपैकी खिललेले आहेत. बघू शकता मित्रांनो कमल किती मस्त फुललेले आहेत तलावामध्ये. या साईडला कुठल्या व तुम्ही खडखडच्या. हां हां खडखडच्या. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं दर्शनासाठी जी आहे ती रांग लागलेली आहे. आणि रामदास ठिकाणी हे दिलेलं आहे प्रत्येक. आणि इथंही दर्शनासाठी जी आहे ती लाईन लागलेली आहे मित्रांनो बघू शकता. जव्हार मधील ही लाईन लागलेली आहे अशी. मस्तपैकी या साईडला क्रीडा पण चालू आहेत. या साईडला खेळसुद्धा चालू आहेत. आणि ही जी आहे ती लाईन आहे इथं मस्तपैकी आहे सगळं काय. आणि या साईडला जे आहे ते भजनी मंडळी आहे. सगळे भजनी मंडळ वगैरे चालू आहे या साईडला. आणि हा जो तलाव आहे नमस्कार मित्रांनो. हे जे शिल्प आहेत ते बघू शकता मित्रांनो. आणि हा जो आहे हा खांब आहे. हे शिल्प आहेत मित्रांनो वीर आहेत हे सगळे बघू शकता. हे जे आहे ते सगळे वीर आहेत. ते मित्रांनो बघू शकता आपले रंगळ आहेत या ठिकाणी. हे काही सरकलेले आहेत काही जे आहेत ते हे आहेत. इथपर्यंत जे आहेत ते हे वीर आहेत. तिथे अगरबत्त्या वगैरे आज लावलेले आहेत. या साईडला बघू शकता मित्रांनो वीर आहेत हे सगळे. पाठीमागच्या साईडला पण आहेत त्या साईडला. आणि काही जे आहेत ते त्या साईडला आहेत कंपाऊंडच्या त्या साईडला. तर त्यांची अवस्था जी आहे ते जसं अपक्षण झालेले आहेत.
त्या प्रकारे तो तिथं नंदी आहे आणि हे जे आहे हे मंदिर आहे. मंदिर बघू शकता मित्रांनो, इथं दर्शनासाठी लाईन आहे. दादा या खांबाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल काय? नाही माहिती.